पिरळ सावर्धन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीनाक्षी असनेकर यांची बिनविरोध निवड। राधानगरी तालुक्यातील पिरळ सावर्धन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीनाक्षी समीर असनेकर यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि मुसळधार पावसात विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला। ग्रामस्थांसह महिलांनी औक्षण करून नवनिर्वाचित उपसरपंचांचे उत्स्फूर्त स्वागत केले। पिरळ सावर्धन, डुबलवाडी आणि कात्रेवाडी या गावांचा समावेश असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस व बापूसाहेब पाटील सावर्धनकर गटाची सत्ता आहे। आघाडीच्या समझोत्यानुसार मावळत्या उपसरपंच राणी सुरेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते। सरपंच अस्मिता संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मीनाक्षी समीर असनेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। ग्रामपंचायत अधिकारी नंदा नाईक यांनी निवड प्रक्रिया पार पाडली। निवडीनंतर आघाडीचे प्रमुख विशाल पाटील, संदीप पाटील आणि मारुती चौगले यांच्या उपस्थितीमध्ये गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, भोगावतीचे माजी संचालक महादेव कोथळकर तसेच जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि चारही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।